नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहे ॲट्रोपिन सल्फेट हे कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपण अँटीडोट म्हणून यूज करू शकतो. ठीक आहे. तर हे जे पूर्ण आहेत हे कीटकनाशक आहे जे आपण ना शेतीमध्ये यूज करतो. जंतुनाशक म्हणू शकतो ना आपण ते. जर ते कोणत्या ह्युमनने किंवा प्राण्याने इनहेल केले तर आपण त्याला ॲट्रोपिन सल्फेट देऊ शकतो. ठीक आहे. याला आपण काय म्हणतो, ऑर्गोफॉस्फेट म्हणजे सेंद्रिय संयुक्त असतात हे, जे फॉस्फरसयुक्त असतात. हे मुख्यत्वे कीटकनाशक, मी जसं तुम्हाला पहिले सांगितलं, कीटकनाशक व जंतुनाशक तसेच काही रासायनिक युक्त सामग्रीकडे वापरले जातात. ठीक आहे. ही संयुगे मज्जासंस्थेवर मीन्स नर्वस सिस्टमवर परिणाम करतात आणि त्यात अतिवापर जर केला मानवाने किंवा प्राण्याने, जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, ते घातक ठरू शकतात त्यांच्यासाठी. तर काय होऊ शकतं, डोकेदुखी होऊ शकते, चक्कर येऊ शकते, घाम येऊ शकतो, श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो, उलट्या आणि पोटदुखी होऊ शकतं. तर हे त्याचे म्हणजे जे कीटकनाशक आहेत ते हे नाव आहेत. याच्यापैकी काही पण हे ॲग्रिकल्चर आहेत. ॲग्रिकल्चर पेस्टिसाइड्स म्हणतात त्यांना. ॲग्रिकल्चरमध्ये हे जर इनहेल केलं का तर आपण अँटीडोट म्हणून ॲट्रोपिन सल्फेट त्यांना देऊ शकतो. स्क्रीनशॉट काढायचा असेल तर काढू शकता. थँक्यू सो मच.